हाय, नमस्कार मैत्रिणींनो. पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. हे बघा, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बोटनेक बॅक पार्टची कटिंग केली होती. आता आपण फ्रंट पार्टची कटिंग करणार आहोत. तर हे मेजरमेंट आहे. या मेजरमेंटनुसार आपण फ्रंट पार्टची कटिंग करणार आहे. आपला फ्रंट पार्ट बॅक म्हणजे बंद असणार आहे आणि बॅक नेकला आपले आय हुक पट्टी असणार आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने आपण ड्राफ्टिंग करून घेतली फ्रंट आणि बॅकची. तर ब्लाऊजची उंची 14.5, शोल्डर आहे 13, छाती 30 आहे, कमर 24.5 आहे, शोल्डर टू अपेक्स 8.5 आहे, अपेक्स टू अपेक्स 6.5 आहे, पुढचा गळा 6चा आहे, तयार शोल्डर 2 इंच आहे, बाही 8.5ची, दंडघेर 5 इंच आहे. तर या मेजरमेंटनुसार आपण ब्लाऊजची कटिंग करणार आहोत. तर हे बघा, त्यासाठी मी असं व्हाईट असं कार्डशीट म्हणजे पुठ्ठा घेतला आहे. तुम्हाला मेजरमेंट व्यवस्थित क्लिअर दिसावं त्यासाठी. त्यानंतर हे बघा, वरतून आपल्याला एक सरळ लाईन देऊन घ्यायची आहे अशा पद्धतीने. त्यानंतर आता आपण ब्लाऊजचे शोल्डर टाकणार आहे. आपलं शोल्डर आहे 13 इंच, तर त्याचं निम्मं झालं 6.5. तर हे बघा, इथून आपल्याला टेपासा ठेवून 6.5 मार्किंग करायची. तर इथून 1 इंच डाऊन जायचं आहे. हे कंपल्सरी आहे डाऊन जाणं 1 इंच. त्यानंतर इकडनं रुंदीचं माप टाकायचं आहे 2.5 इंच आपल्याला. तर हे माप अगोदर आपण जोडून घेऊ. ही मार्किंग इकडं क्रॉसमध्ये ही लाईन अशी जोडून घ्यायची. त्यानंतर इथून आपल्याला आर्महोलची मार्किंग करायची. तर आर्महोलच्या मार्किंगसाठी आपल्याला चार्ट बघावं लागणार आहे. तर आता आपला पॅक आहे, तर आपण पॅक नेकचा चार्ट वापरला आहे. आता फ्रंट आपला डीप आहे, तर डीप नेकचा चार्ट बघावं लागणार आहे आपल्याला. तर हे बघा, मी तुम्हाला इथं डीप नेकचा चार्ट दाखवते, कारण फ्रंट आपला डीप आहे आणि बॅक आपला पॅक होता. तर बॅकला आपण पॅक नेकचा वापरला आहे, आता फ्रंटला आपण डीप नेकचा वापरणार आहे. तर आपलं हे बघा, पहिल्याच लाईनमध्ये येते आपली चेस्ट आहे 30. तर हे बघा, या पहिल्या लाईनमध्ये येते. तर आपल्याला हा फॉर्म्युला वापरायचा आहे. तर हे बघा, आपली चेस्ट किती आहे 30 भागिले 6 करायचे. त्याच्यामध्ये प्लस करायचं आहे आपल्याला 0.75. तर किती झालं आपलं 5.25. आता तुमचं ज्या लाईनमध्ये येते त्या लाईनमधलं तुम्हाला फॉर्म्युला वापरायचा आहे. आता हे बघा, तुम्हाला जर फ्रंट देखील पॅकनेकमध्ये घ्यायचं असेल तर तुम्ही पॅकनेकचं वापरायचं आहे. आता फ्रंट मी डीप नेक घेतला आहे, त्यामुळे डीप नेकचं वापरते. तर चला, आता आपण आपलं किती आलं आहे आर्महोलची मार्किंग 5.25. तर हे बघा, जिथून आपण डाऊन गेलो आहे तिथं असा टेप ठेवायचा आहे. तिथून आपल्याला 5.25 मार्किंग करायची आहे. बघा इथं. आता आपण सरळ लाईन ओढून घेऊ. आता बघा, आपल्याला इथं आता छातीची मार्किंग करायची. तर आपण बॅकला पण 2.5 इंच दिली होती, आता फ्रंटला पण 2.5 इंच देणार आहे, कारण डीप नेक आहे. जरी बोट नेक आहे. आता जरी आपलं डीप नेक असलं तरी पण आपल्याला आपण लुझिंग सेमच देणार आहोत. तर लुझिंग किती द्यायची आहे 30 अधिक 2.5 किती झालं 32 भागिले 4 करायचे. तर किती 8.25 आले. तर इथून आपण 8.25 मार्किंग करणार आहे. हे बघा, अशा प्रकारे असा टेप ठेवून घ्यायचे. 8.25 मार्किंग करायची. त्यानंतर पुढे शिलाई मार्जिन घेतली 2 इंच. त्यानंतर बघा, आपल्याला आता उंचीचं माप टाकावं लागेल. त्यासाठी आपल्याला हे जे शोल्डर आहे हे बघा आहे, तर याचा मध्य काढायचा आहे ह्या तिरप्या लाईनचा. असा टेप ठेवून घ्यायचा आहे, याचा मध्य काढायचा आहे. मध्य आपल्याला असा टेप ठेवायचा आहे. त्यानंतर बघा, आता आपला पुढचा गळा कितीचा आहे 6 इंच. तरी बघा, इथं 6 इंच एक मार्किंग करते मी. त्यानंतर शोल्डर टू अपेक्स किती आहे आपले 8.5 आहे, त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून 9 इंच मार्किंग करते. त्यानंतर आपली ब्लाऊजची उंची किती आहे 14.5 आहे, तर मी 15.5 मार्किंग करते. हे बघा, अशा पद्धतीने. तुमची जी ब्लाऊजची लेंथ कमी होत असेल तर तुम्ही अर्धा इंच जरी प्लस केलं यामध्ये तरी चालेल. म्हणजे इथं मी 1 इंच प्लस केलं तर तुम्ही तिथं 1.5 इंच प्लस करायचं आहे.
आता आपण हे मार्किंग जोडून घेऊ. आता ही आपली कमरची लाईन आहे, ही आपली शोल्डर टू पेकची लाईन आहे आणि हा आपला गळा आहे. तर बघा, तर आपली एवढी मार्किंग झाली. तर आता आपल्याला इथं शोल्डर मायनस करावं लागणार, कारण आपल्याला डीप नेक आहे, त्यामुळे डीप नेकला आपण शोल्डर मायनस करतो. तर हे बघा, आता आपल्याला त्यासाठी काय लागेल, पुढचा गळा. आता हा फ्रंट पार्ट आहे, तर पुढचा गळा किती आहे आपला 6 इंच आहे. त्यानंतर शोल्डर तयार 2 इंच आहे आणि पुढच्या गळ्याचा जो शेप आहे तो कसा आहे, राऊंडच आहे. तर आपल्याला हे 3 मेजरमेंट लागणार आहे. गळ्याचा आकार, तयार शोल्डर, त्यानुसार आपण आता शोल्डर मायनस चार्ट बघणार आहोत. तर हे बघा, आपल्याला 2 इंच तयार शोल्डर आहे, आपण 2 इंचाचा शोल्डर मायनस चार्ट बघू. तर हे बघा, आपले हे 2 इंच शोल्डर मायनस चार्ट आहे, 2 इंच ते 2.25 पर्यंत. तर आपलं नेक डीप हे बघा, आपलं नेक डीप किती आहे, 6 इंच आहे. तो कोणत्या लाईनमध्ये येतोय, पहिल्याच लाईनमध्ये येतोय, 5.5 ते 6.5 मध्ये. तर हे बघा, रेडी शोल्डर, नेकचा पॅटर्न राऊंड नेक किती मायनस होते, 1.5 इंच. हे बघा, पहिलीच लाईन आणि इथं 1.5 इंच आपलं मायनस होते तयार शोल्डरमधून. म्हणजे आपलं शोल्डर किती आहे, 13 इंच आहे. हे बघा, 13 इंच शोल्डर आहे, त्याच्यातून मायनस करायचं आपल्याला 1.5 इंच. 13 मायनस 1.5 किती झालं, 11.5. 11.5ला 2 ने डिवाईड करायचं आहे, भागिले 2 करायचं, तर किती येईल, 5.6. तर हे बघा, इथून आपल्याला टेप ठेवायचा आहे आणि 5.6 मार्किंग करायची. हे बघा, इथून असे 5.6 मार्किंग करायची. आता आपण इथे जेवढी केली तेवढीच या छातीच्या लाईनवर देखील सेम करणार आहे, 5.6. हे बघा, आता ही मार्किंग अगोदर आपण जोडून घेऊ. आता ह्या लाईनचं आपल्याला सेंटर काढायचं आहे. तर हे बघा, टेप असं ठेवायचं आहे आणि सेंटरवर मार्किंग करायची. तर सेंटरवर मार्किंग केली. आता आपल्याला 2 लाईन इतका आतमध्ये मार्किंग करायची त्या सेंटरपासून, कारण आपल्याला आर्महोलचा शेप द्यायचा आहे. आता आपण असं हे बघा असे जोडून घेऊ आणि आर्महोलचा शेप देऊन घेऊ फ्रेंच कडून. हे बघा, आता अगोदर आपल्याला क्रॉसमध्ये पण मार्किंग करावं लागेल. आता बॅकला आपण 1 इंच केली, आता फ्रंटला आपण 1.25 इंच करणार आहे. आपल्या साईजनुसार मार्किंग केली आपण. आता आर्महोलचा शेप देऊन घेऊ. हे बघा, आर्महोलचा शेप देऊन घेतलाय. आता इथं जेवढं मायनस झालंय तर बघून घेऊ आपण अगोदर किती होते. तर इकडे देखील सेम तेवढंच मायनस करायचं आहे आपल्याला. तर सरळ लाईन देऊन घेऊया. तर बघा, आता आपण छातीची जी लाईन आहे तिच्या अर्धा इंच वरती अशी स्केल ठेवायची. आपला जर गळा या स्केलच्या खाली जात असेल किंवा स्केलवर असेल तर वरतून आपल्याला 2 लाईन इतकं मायनस करायचं आहे. आता तुमचा गळा जर स्केलच्या वरती असेल, म्हणजे स्केलच्या लाईनवर पण असेल किंवा लाईनवर किंवा स्केलच्या खाली असेल तर मायनस करायचं आहे 2 लाईन इतकं, आणि नसेल तर काहीच नाही करायचं आहे. आता आपला स्केलवर आहे तर आपल्याला मायनस किती करायचं आहे, 2 लाईन इतकं. हे बघा, 2 लाईन इतकं मायनस करायचं आहे. आता आपला रेडी शोल्डर किती, 2 इंच आहे. त्यामध्ये आपण 1 इंच प्लस करून 3 इंच मार्किंग केली, कारण अर्धा इंच इकडनं जाणार आहे आणि अर्धा इंच इकडनं जाणार आहे. आता इथं गळा रुंदी किती आली आपली, 2.25. आता आपण इथं 3 देखील घेऊ शकतो. बॉक्स बनवून घेऊ आपण. पुढचा गळा आपला राऊंडच आहे, गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर बघा, आपले शोल्डर थोडे सरळ नसतात, क्रॉसमध्ये असतात, तर इकडं आपल्याला 2 लाईन इतकं मार्किंग करायचं आहे.
आर्महोलच्या लाईनवर आणि असं तिरपं जोडून घ्यायचं आहे बघा. इकडे असं आपल्याला जोडून घ्यायचं. त्यानंतर बघा इथं आपल्याला आता इथं आपण शोल्डर टू अपेक्सची मार्किंग केली. तिथं आता आपल्याला अपेक्स टू अपेक्सची मार्किंग करायची. तर आपल्या अपेक्स टू अपेक्स किती आहे? 6.5. तर 6.5चं निम्मं किती होतं आपलं? 3.25. तर इथं 3.25 मार्किंग करते मी. आता इथं 3.25 मार्किंग केली तर आपल्याला कमरच्या लाईनवर अर्धा इंच कमी मार्किंग करायची. आता इथं 3.25 केली तर याच्यातून अर्धा इंच कमी करून मी इथं 2.25 मार्किंग करते बघा अशी. समजलं? त्यानंतर आपल्याला आता इथं टक्स घ्यावा लागेल. टक्ससाठी आपल्याला देखील चार्ट बघावं लागेल. आपल्या साईजनुसारच आपल्याला टक्स घ्यायचा आहे. तर मी इथं तुम्हाला चार्ट दाखवते. तर हा बघा, हा टक्स चार्ट आहे. आपली छातीचं माप पहिल्याच लाईनमध्ये येते. 30 छातीचं माप आहे. तर हे बघा, आपला वेस्टचा टक्स येणार आहे 2.5 इंच आणि आर्महोलचा येणार आहे 1.25 इंच. तुमचं ज्या लाईनमध्ये येत असेल तुम्हाला त्या लाईनचं जो आर्महोल किंवा वेस्ट हे दोन्हीतून हे जे वापरायचं आहे आपल्याला. म्हणजे बघा, तुमचं जर 36 असेल तुम्हाला 1.5 इंचचा टक्स येईल आर्महोलमध्ये आणि वेस्टमध्ये म्हणजे कमरमध्ये 3 इंचच येईल. तुमच्या साईजनुसार तुम्हाला मार्किंग करायची. तर आपलं किती येते? 2.5 इंच. तर बघा, आता इथं तुम्हाला जर समज तुमची चेस्ट जर कमी असेल तर तुम्ही अर्धा इंच कमी करू शकता. आता ज्या चेस्टचा आकार एवढा नाही त्यामुळे मी इथं 2.5 इंचचा टक्स आहे तरी इथं 2च इंचचा घेते. कारण जास्त चेस्ट जास्त हेवी नाही त्यामुळे इथं अर्धा इंच कमी केलं आहे मी. तर आपण ही मार्किंग शोल्डर टू अपेक्सच्या लाईनला जोडून घेऊ. इकडून देखील असं सेम जोडून घ्यायचे. आता आपल्याला बघा, प्रिन्सेस कटचा आकार देण्यासाठी आपल्याला ही जी लाईन आहे हिचा सेंटर काढायचं आहे. सेंटर काढायचं आहे. पुन्हा एक तिथून त्या सेंटरपासून टेप खाली ठेवून पुन्हा एक सेंटर काढायचं आहे. आता हेच मी टेप फोल्ड असा पुढे घेऊन इथं मार्किंग करते. म्हणजे या लाईन आपल्याला 3 सेंटर काढायचे. आता सर्वात खालच्या सेंटरपासून अर्धा इंच बाहेर जायचे. मधल्या सेंटरपासून 2 लाईन इतकं बाहेर जायचे. इथे आपण असे जोडून घेऊ. तिरपं इकडे जोडून घ्यायचे. त्यानंतर बघा, हे 3ही मार्किंग आपल्याला असे जॉईंट करून स्केलनी जोडून घ्यायचे. आता एक लाईन इतका आतमधून असं शेप देऊन घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे. त्यानंतर आता इथं आपण कमरची मार्किंग करू. तर आपली कमर किती? 24.5. 24.5चा चौथा भाग किती झाला? हे बघा, 24/4 किती? 6 इंचाच्या वरती एक लाईन. तर इथून आपण 6 इंचाच्या वर एक लाईन मार्किंग करू. आता आपण टक्स कितीचा घेतला आहे? 2 इंचाचा. त्याचे देखील आपल्याला मार्जिन घ्यायची, कारण टक्स मायनस होतो आणि आपली शिलाई मार्जिन घ्यायची 2 इंच. समजलं? टक्स आपण 2 इंचाचा घेतला त्यामुळे त्याचे पण 2 इंच मार्जिन घेतली. तुमचं 2.5 असेल 3 असेल तर तुम्हाला तेवढं घ्यायचं आहे. आता आपण हे स्केलने जोडून घेऊ ही मार्किंग. सेम इकडे देखील. त्यानंतर बघा, आपल्याला आता ही लाईन चेक करायची किती. तर ही किती आहे? 6.5. तर आपल्याला ही देखील तेवढीच पाहिजे. म्हणजे दोन्ही सारख्या करून घ्यायचं आहे आपल्याला. तर आपल्याला हे जे पण मार्किंग केलं आहे त्यावर टेप असा ठेवून व्यवस्थित चेक करायचं आहे. तर किती? हे बघा, 6.5 इथं मार्किंग केली. त्यानंतर किती झालं आहे आपलं? अर्धा इंच आले. तरी इथं जेवढं आलं आहे त्याच्या डबल इथं घ्यायचं आहे आपल्याला 1 इंच. इथं जेवढं आलं आहे तरी इथं तेवढं घ्यायचं आहे आपल्याला. किती? अर्धा इंच. त्यानंतर इकडं देखील सेम तेवढंच घ्यायचं आहे. म्हणजे इथं जेवढं अंतर आलं आहे त्याच्या डबल इथं घेतलं आहे. इथं जेवढं आलं आहे तेवढंच इथं पण घेतलं आहे आणि इथं पण घेतलं आहे. आता हे सर्व आपण स्केलने जोडून घेऊ. त्यानंतर इकडे बघा, स्केल आपल्याला या फिटिंगच्या लाईनला अशी जॉईन करून ठेवायची.
आता आपण इथं कमरचा टक्स कितीचा घेतला आहे, 2 इंचाचा. तर आता आर्महोलचा टक्स घेणार आहे आपण याचा अर्धा, म्हणजे 1 इंचाचा. तर हे बघा, असं छातीच्या लाईनवर टेप असा ठेवायचा आहे. जिथं जॉईंट होतोय तिथं मार्किंग करायची. आता ह्या 1 इंचाचं आपल्याला निम्म करायचं आहे, म्हणजे अर्धा. तर ही जी मार्किंग केली याच्यावरती आपल्याला ते मार्किंग करायचं आहे अर्धा इंच, आणि इकडे देखील सेम अर्धा इंच, म्हणजे पूर्ण टक्स घ्यायचा आहे आपल्याला 1 इंचाचा. चेक करून घ्यायचा येतोय. तर आता आपण तो शोल्डर टू अपेक्सच्या लाईनला जॉईंट करून घेऊ असं. आता हे दोन्ही टक्स देखील आपल्याला सारखेच पाहिजे. त्यासाठी आपण आता हा टक्स मोजू. तर हा किती, 5 इंच. तर हा देखील सेम तेवढाच पाहिजे आपल्याला. तर हा बाहेर जातोय, तर तेवढा जातोय, तेवढा जाऊ द्यायचं आहे, मार्किंग करायची. आता ती लाईन आपल्याला या लाईनला जॉईन करायची. हे बघा अशी. त्यानंतर नवीन आर्महोलचा शेप देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आता आपली एवढी फ्रंट पार्टची ड्राफ्टिंग झाली आहे. आता आपण कट करून घेऊ. आता हा आपला कट केल्यानंतर आपण बॅक पार्ट ठेवून बॅक पार्टची कटिंग करणार आहे. तुम्हाला याच्यात काही शंका असेल तर कमेंट करा. आता आपण कटिंग करू. आता इथे मी कटिंगला घेते, जसे मार्किंग आहे तशीच आपल्याला कटिंग करायची. इकडनं कट करून घेऊ अगोदर. तर आर्महोल आपल्याला अगोदर कट नाही करायचं आहे, गळ्याची कटिंग करू. हे बघा, जसं क्रॉसमध्ये मार्किंग केली तशीच कटिंग करते. आता इथून थोडं एक्स्ट्रा कट करून घेते. आता आपण टक्स कट करून घेऊ. आता हे बघा, आता ह्या जे दोन्ही लाईन आहे त्या आपल्याला दोन्ही एकावर एक ठेवायचे. आता हा पेपर थोडा कडक असल्यामुळे थोडं ते जीवर जात आहे, कारण जेव्हा न्यूजपेपर असतो ना तो इझिली फोल्ड होतो, त्यामुळे मी न्यूजपेपरच वापरत असते. हे बघ, अशा पद्धतीने एकावर एक त्या दोन्ही लाईन सेट करायचे आहे. आता आपला आर्महोल जसा जॉईंट होतोय तसं मार्किंग करून घ्यायचं आहे. बघा असं. आता दोन्ही आर्महोल आपले जॉईंट होत आहे. आता आपण तो कट करून घेऊ. पेपर थोडा कडक असल्यामुळे कट करायला थोडा प्रॉब्लेम येतो, त्यामुळे मी न्यूजपेपर वापरत असते. पण तुमच्यामधल्या भरपूर ताईंचे कमेंट असतात, तर ताई प्लेन पेपरवर दाखवा असं. हे बघा, आता आर्महोल आपली कटिंग झाला आहे. आता आपल्याला इथं प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा आहे. त्यासाठी बघा, जसे फोल्ड केली त्या लाईन्स आपल्याला सेंटर काढायचं आहे. सेंटरवर एक मार्किंग करायची. त्यानंतर इथून बघा, जिथं फोल्ड केलं आहे तिथून आपल्याला अर्धा इंच खाली मार्किंग करायची अशा पद्धतीने. आता आपण फ्रेंच कर्वने प्रिन्सेस कटचा आकार देऊन घेऊ. हे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित जसं सेट होतंय तसं हे बघा, अशा पद्धतीने फ्रेंच कर्व सेट झाला आहे. मी आता प्रिन्सेस कटचा आकार देऊन घेतला. आता आपण कट करून घेऊ. पेपर थोडा कडक असल्यामुळे
कट करायला थोडं प्रॉब्लेम येतो. आता हे थोडं कॉर्नर आहे तो देखील कट करून घेऊ आपण. असा पॉइंट येतोय हे बघा. अशा पद्धतीने आपलं प्रिन्सेस कटच्या पॅटर्नची कटिंग झाली. आता आपण बॅकवर ठेवून कटिंग करू. आता बघा हा बॅक पार्ट घेतला आहे. बॅक पार्टवर आता आपण हा प्रिन्सेस कटचा आकार व्यवस्थित सेट करून हे बघा अशा पद्धतीने लाईनला व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे. ज्या मार्जिनच्या लाईन येते आणि आपल्याला जसं क्रॉसमध्ये जातं आहे तसं मार्किंग करून घ्यायचं आहे. आपल्याला आकार थोडासा असा खालून देऊन घेऊ. त्यानंतर इकडे देखील आपण बॅक पार्टच्या अगोदर लेंथ चेक करून घेऊ. तर हे बघा आपल्याला असा क्रॉसच्या लाईनवर असा टेप ठेवून चेक करायची. तर हे बघा इथं आपल्याला मी इथं 13.5 मार्किंग करते म्हणजे तयार ती 13.5 होईल. तर हे बघा 14.5 मार्किंग केले. असे सरळ जोडून घेते. आता आपण कटिंग करून घेऊ बॅक पार्ट देखील. जशी मार्किंग केली तशीच कटिंग करायची आपल्याला. तर हा देखील वरचा गळा कट करून घेऊ. आर्महोल देखील जसा मायनस होतोय तसा कटिंग करायचं. तर बघा आता हे बघा आपल्या बॅक पार्टची देखील कटिंग झाली. ते बघा आता हा पार्ट तर तुम्ही अस्तरवर ठेवून देखील जसा गळा ड्रॉ करायचा आहे. आता बोटनेकमध्ये तुम्हाला राऊंड शेप हवा आहे किंवा असा घुमटकार बघा असा वरतून असा राऊंड असतो आणि खाली असं सरळ असतो. तुम्हाला जसा पाहिजे तसा तुम्ही बोटनेकचा आकार ह्या पॅटर्नवर आता देऊ शकता. कोणता पण आकार दिला तरी चालेल, त्याच्यात काहीही प्रॉब्लेम नाही. आता हे बघा आपण एवढी अशी बोटनेक ब्लाऊजच्या बॅक आणि फ्रंट पार्टची इथं मी कटिंग करून दाखवली. आता हे बघा बॅक पार्टला आपण इथं जेव्हा पॅटर्न ड्रॉ करू तेव्हा बॅक पार्टला आपण आई हुक पट्टी घेणार आहे. तर बॅक पार्टला जेव्हा तुम्ही ठेवशाल तेव्हा इकडनं आपल्याला अर्धा इंच आई हुक पट्टीसाठी वाढवायचं. जे आपण फ्रंटला वाढवत होतो ते आता बॅकला वाढवायचे, कारण बॅकला आई हुक पट्टी तुम्हाला घ्यायची असेल तर. तुम्हाला नसेल घ्यायची तर तुम्ही फ्रंटला देखील घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. आणि हे बघा इकडनं अर्धा इंच प्रिन्सेस कटचा आकार जॉईन करण्यासाठी दोन्ही साईडनी सेम त्याच पद्धतीने वाढवायचे. आणि स्लीवची कटिंग आपण या अगोदरच्या भरपूर व्हिडिओमध्ये दाखवली. स्लीव कशी कटिंग करायची ते व्हिडिओ तुम्ही नक्की चेक करा. आता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल बोटनेक ब्लाऊजचा तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुमच्या काही कमेंट असतील त्या देखील करत जा. भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. चॅनलला देखील सबस्क्राईब करा.